वेलकम टू माय चॅनल। चला आजपासून आपण नवरात्र स्पेशल सिरीज चालू करणार आहोत। तर आता नवरात्र म्हटल्याच्या नंतर सर्वात पहिल्यांदा आपल्याला आठवतात दांडिया। तर आज आपण या पद्धतीने दांडिया खेळणारी एक मुलगी आरी वर्कने कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा या पद्धतीने मी एक चित्र काढून घेतलेले आहे एका मुलीचं। तर या पद्धतीने चित्र काढून घेतल्याच्या नंतर या इथे आपण कलर देऊन घेणार आहोत। हा तिचा स्किनचा भाग आहे। तर या स्किनच्या भागासाठी मी या पद्धतीने कलर घेतलेला आहे। आता हा स्किन कलर तयार करण्यासाठी मी रेड, येलो आणि थोडासा व्हाईट कलर घेतलेला आहे। आता ब्रशच्या साहाय्याने या इथे आपण कलर देऊन घेऊ। तर बघा या इथे मी असा कलर देऊन घेतलेला आहे। जिथे जिथे आपली स्किन दिसते तेवढ्या भागामध्ये मी तो कलर देऊन घेतलेला आहे। आता यानंतर हा थोडासा असा ब्राउनिश शेडमध्ये सिल्क थ्रेड घेतलेला आहे। आता तुम्ही ब्राउन घ्या किंवा ब्लॅक घ्या। आता हा 4 पदरी घेतलेला आहे आणि आता आपण तिच्या केसांना छान स्टिच करणार आहोत। सिंपल आहे। बघा आता हे सुंदर असे तिचे केस तयार झालेले आहेत। आता यामध्ये थोडंसं अजून जर तुम्हाला थोडासा जाडपणा जर पाहिजे असेल तर या इथे पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा डोर पाइपिंग जे असते ती पाइपिंग इथे लावून घ्यायची, खाली स्टिच करून घ्यायची आणि त्यानंतर मग हे थ्रेडने या पद्धतीने करायचं, म्हणजे थोडासा असं जाडपणा येतो। आता यानंतर घेतलेला आहे मी हा रेड कलरचा सिल्क थ्रेड, हा पण 4 पदरी आहे। आता आपण हा जो बुचडा आहे याच्या बुचड्याच्या इथे आपण त्याला छानपैकी फ्लावर्स तयार करणार आहोत। सिंपल आहे फ्लावर तयार करण्यासाठी। फ्रेंच नॉट टाकून घ्यायच्या फक्त। हे या पद्धतीने पूर्ण आपण फ्रेंच नॉटने हा जुडा तयार करून घेतलेला आहे तिचा। आता या इथे आपण कलरिंग करून घेणार आहोत। रेड कलर देणार आहे मी इथे। आता यानंतर या इथे आपण हे जे छोटेवाले शुगर बीट आहेत ते स्टिच करून घेऊ। यासाठी मी साधा सिंपलवाला सुई आणि दोरा घेतलेला आहे। आता हे आपण गळ्याभोवती या पद्धतीने आणि स्लीव्जवरती हे करून घेतलेले आहे। इथे बँगल्स पण तयार केलेले आहेत। आता त्यानंतर या दांडिया ज्या आहेत आपण ह्या दांडिया कलरिंग करून घेऊ। यासाठी मी वापरत आहे ग्रीन कलरचा।
तर यानंतर या इथे जे आपण सर्कल केलेलं आहे या सर्कलच्या तिथे थोडंसं वर्क करून घेऊ. शुगर बीटने मी स्टिच करून घेते. हे बघा, हे या पद्धतीने मी इथे एक स्टोनची चेन आणि त्यानंतर एक शुगर बीटची पुन्हा एक लाईन करून घेतलेली आहे. आता मेन भाग यामध्ये आपण त्याला 3D लुक द्यायचा आहे. त्यासाठी मी हा एक कपडा घेतलेला आहे या पद्धतीचा. या पद्धतीचा मी एक कपडा घेतलेला आहे आणि याला खालून लेस लावून घेतलेली आहे. आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा या इथे जो वरचा भाग आहे या वरच्या भागाला मी अशा छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत आणि दोऱ्याच्या साहाय्याने थोडंसं स्टिच करून घेतलेले आहेत त्या प्लेट्स. आता यानंतर याला मी उलटा केलेला आहे आणि हा जो तिचा इथला भाग आहे कमरेच्या तिथला त्याच्या तिथे मी ज्या प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत तो भाग मी या पद्धतीने ठेवणार आहे आणि इथे आपण छोटे छोटे स्टिच करून घ्यायचं आहे. स्टिच करताना अगदी त्याच्या जवळ स्टिच करायचं. आता यानंतर याला सरळ करून घेतलं आणि या इथे पुन्हा एकदा स्टिच करून घ्यायचं. तर यानंतर याचाच कपडा आहे, याला लेस लावलेली आहे आणि याचा आपण दुपट्टा तयार करू. तर यासाठी पहिल्यांदा या इथूनही मी स्टिच करून घेतलेला आहे. मधल्या साईडला फोल्ड करून देऊन मधातून स्टिच करून घेतलेला आहे मशीनवरती. बघा, हे इतक्या सुंदर पद्धतीने दिसतं. तर याला तुम्ही या पद्धतीने स्टिच करू शकतात ब्लाऊजच्या बॅक साईडला आणि थोडंसं खाली सोडायचा हा वाला भाग दिसताना खूप सुंदर दिसतो. तर तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा. जर तुम्हाला यामध्ये काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.